आणि यावेळेला परत येण्याची संधी मिळाली. ग्राउंड बघितल्यावर मला खूप आनंद वाटला मनाला. एवढं चांगलं ग्राउंड मेंटेन केलेली आहे, त्यामुळे खेळणाऱ्याला खेळाडूंना सुद्धा स्फूर्ती येईल असं म्हणता येईल. कोक्यो कॅमलिन कामगार ग्रुप यांनी स्पॉन्सर केलेल्या प्रोग्राम आहेत. आत्ताच इथे उल्लेख झाला, मागच्या वेळेला मी काय सहकार्य देईन, जे काय अपेक्षा असेल ते सांगा. पण यावर्षी आम्हाला ते नशीब लाभलं नाही. मी आयोजकांना विचारलं मागच्या वेळेला तुमच्यासाठी काय मी प्रॉमिस दिलं होतं का म्हणून, आणि ते म्हणाले नाही आम्ही सेल्फ सफिशियंट आहोत, आता गरज नाही, थँक्यू. पण खरोखरच हे जे तुम्ही स्पॉन्सर करताय ते व्यापक स्वरूप घेईल एक दिवशी. थोडंसं प्रचार व्हायला पाहिजे, त्यामुळे दर्शकांमध्ये सुद्धा नंबर वाढू शकतो आणि खेळणारे पार्टिसिपेंट्समध्ये सुद्धा नंबर वाढू शकतो. जसा आपली मुंबई लेबर युनियनचे स्पोर्ट्स आपण 2 वर्षात एकदा घेतो. जेव्हा मी सुरू केलं होतं त्यावेळेला फार कमी प्रतिसाद होता, मुंबईला व्हायचा, पण तारापूरला आल्यानंतर त्याच्यात खूप पार्टिसिपेशन वाढली. पण इथे क्रिकेट आमच्या ह्याच्यात नाही, त्यामुळे लोक नाराज आहेत. क्रिकेट ठेवा असं मागणी येते, पण मुळात आमचं ॲथलेटिक फॉर्मॅटवर आहे, म्हणून त्याच्यात क्रिकेटचं हे नाही. असो, जे कोणी पार्टिसिपेट करणारे टीम्स आहेत ते जिंकले असतील, हरले असतील, पण खेळ स्पिरिटेडली खेळलं पाहिजे. आणि हे जे टीमला जसं घेऊन जातात त्या टाईपचं लिडरशिप डेव्हलप करणं, ह्याच्यामध्ये आम्ही जे बघतो ते तसं आहे. टीमवर्क, टीम लिडरशिप डेव्हलप करणं हे मुळात ह्याचं काय एजेंडा असू शकतो किंवा ऑब्जेक्टिव्ह असू शकतो. आणि या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देऊन माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदरणीय प्रभू सरांना आम्ही विनंती करतोय, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सर्व कामगार बंधूंना 1 मे कामगार दिनाच्या शुभेच्छा. कामगार दिनाच्या दिवशी तुम्ही दाखवलेला हा प्रकल्प अत्यंत स्तुत्य आहे. खरं म्हणजे कामगार दिवशी असे कार्यक्रम करून कामगारांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे. व्यवस्थापनाचं आपल्याला कायम सहकार्य आहे. व्यवस्थापनाने खेळाडू वृत्ती दर्शवली आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. मुंबई लेबर युनियन जिंदाबाद. ओके. एस लोगो सरांना मी विनंती करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. Zindabad. Zindabad. Well, I would like to Rani sir, thank you so much for हमें invite करने के लिए यहाँ पे. And it is so nice, मिस काफ़ी अच्छा है कि to see cricket match, जैसे अभी IPL चल रहा है फिलहाल,
एंड स्पेशली ऑन द महाराष्ट्र डे आप देख रहे हो कि यू गाइज आर प्लेइंग वेल एंड मैं सोचता हूँ कि फ्यूचर में इफ आई डू सी समवन इन प्लेइंग फॉर IPL एक बहुत बड़ी बात होगी. एंड आई वुड लाइक टू थैंक संजीव अंकल, सॉरी पुजारी अंकल एंड प्रभु अंकल फॉर गिविंग दिस चांस एंड विश यू ऑल द बेस्ट एंड हैव अ गुड डे. थैंक यू. चला आपण बोलतोय मॅच कडे, तिथे मात्र फोकस केला जाईल. भाविन जी यांना विनंती करतोय आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये दाखल व्हायचं. तर त्याच्यासोबत सर इथून मात्र स्वप्नील पाटील इथून मात्र बाद होतोय. एक चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहायला गेलाय. तर चालू असलेला सामना आपण बघू शकतो लुपिन बी विरुद्ध आपण पाहतोय अमोल. टॉस जिंकला होता अमोल संघाने आणि टॉस जिंकून प्रथमतः निवडलं गेलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत जर पाहिलं गेलं 2.2 चेंडूचा खेळ तिथे झालाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 7. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर हेमंत. आता मात्र आपण पाहू शकतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर हर्षला आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहिलं गेलं तर निर्धाव चेंडू आपण पाहतोय. तर आपण पाहिलं होतं स्वप्नीलच्या बॅटमधून एक चौकार आला होता, परंतु थोडेसे नाखुश आहेत. लगेच पुढचा बॉल जाऊया मॅचच्या दिशेने आपण पाहतोय. तर त्याच आमचे मुख्य अतिथी माननीय अतिथी येथे मात्र थोडेसे चर्चा करतायत आमच्या खेळाडूंशी. लगेच आपण पाहू शकतोय थोडीशी रजा घेतात या स्पर्धेतून आणि काही कारणास्तव लवकरच त्यांनी या स्पर्धेतून मात्र रजामंदी घ्यावी लागते. तर मी आता सोडूया मॅचच्या दिशेने आपण पाहतोय 1 धावा तिथे कंप्लीट झाले आहे. धावसंख्या 1 इथे बरं पडेल. नऊवर जाऊन पुसतो स्कोरबोर्ड. तर शेवटचा बॉल असेल षटकातून आपण बघतोय फर्स्ट इनिंग मधील शेवटची मॅच आपल्याला बघायला मिळते. पुढचा बॉल इथून मात्र आपण पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो 1 डिजिट 9 धावा हा 1 विकेटच्या मोबदल्यात. इनोवा गाडी बाहेर आहे. 64-32 जरा खेळाडू लक्षात ठेवायचं इनोवा गाडी आहे 34-32. जर प्लीज थोडंसं बाहेर काढायचं आहे. इनोवा गाडी आहे 34-32 नंबर आहे इनोवा गाडीचा. प्लीज सहकार्य करायचं आहे. थोडंसं रस्त्यावर अडचण येत आहे आणि ती गाडी परत प्लीज बाहेर काढायची आहे. इथे मात्र पारितोषिक लागलंय प्रत्येक षटकारासाठी. रोहित मात्रे शेखर कुडू यांच्या प्रत्येक षटकाराला दोन्ही फलंदाजासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे आपण पाहतोय. जमिया मॅचच्या दिशेने 2 षटक इथे कंप्लीट होत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 9 धावा आपण पाहतोय. 1 विकेट तिथे आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र पहिलाच बॉल स्क्वेअर चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या 1 डिजिट वरून डबल डिजिट मध्ये आपल्याला बघायला मिळताना 10 वर जाऊन पोहोचते. तर पुढचा बॉल पण एकदा बॅट वेगाने फिरवला चेंडू यष्टीच्या मागे तिथे मात्र झेल पकडतोय फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट मिस्टर अमोल डीजे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर अमित पाटील. आपण मिस्टर अमित राऊत आपण बघू शकतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
कारण आपण पाहिलं गेलं तर मिस्टर अमन बॅक टू द डगआउट पाहायला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांचा आपल्याला बघायला मिळाला आहे. परंतु 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या फाईन लेगच्या दिशेने तिथे मात्र झेल पकडला गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मिस्टर अमित लाबड पाहतोय. संघाची धावसंख्या आपण पाहू शकतात 10 वर जाऊन पोहोचलाय. चला थोडासा स्पीडअप द्यायचा, घाई करायचं. टायमर आपल्यासोबत लागलाय. जर टायमाचं उल्लंघन झालं तर पॅनल्टी आपल्याला लागेल. यानं त्याचा पुढचा बॉल 1 बॉल्स इथे मात्र येतोय पंचांकडून 9 बॉलचा इशारा. एक्स्ट्रा इथे धावा मिळतात एक. इथून मात्र फ्री हिट असेल का? येस, फ्री हिट इथे आपल्याला मिळते. बॅटर आपण बघू शकतो मिस्टर अमित फ्री हिटची संधी मिळाली आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली गेली पण 11 आपण पाहतोय. पण आता बॅट वेगाने फिरवलाय. थोडी शर्कीची तिथे लागली होती का? तर नक्कीच इथे मात्र फ्री हिट होते आणि त्याचा फायदा मात्र इथे अमितला मिळालाय. तर मोठी संख्येची गरज इथे आपल्याला बघायला मिळते. संघाची धावसंख्या जर पाहिली गेली कॅमरेन बी खूपच कमी धावा आपण पाहू शकतात. आणि त्याचा पुढचा बॉल चांगला खेळलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक तळण्यात आहे. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला नाही. तर बराबर जाऊन पोहोचतोय. हा स्कोर बोर्ड आपण बघतोय. कॅमरेन बी संघ आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याचा पुढचा बॉल आपण बघू शकतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये आपण पाहू शकतोय. तर इथून गरज आहे चांगल्या फटक्यानं गरजेचं असेल. पुन्हा एकशा पंचांकडे दाद मागितले आणि यस दाद इथे स्वीकारली जाते. तटस्थ पंच दाद आमच्याकडे देत आहेत. 16 चेंडूचा इशारा. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. 15 वर जाऊन पोहोचते. माफ करा 13 वर जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड. धावसंख्या इथे 1 ने वाढते. 14 वर जाऊन पोहोचते. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर चेंडू झाले तर शेवटचा बॉल असेल. पण संधी होती विकेटची परंतु संधी इथे मात्र हुकलाय. 1 धाव इथे कंप्लीट होते आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 इथे कंप्लीट होते. 3 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलाय 15. दरम्यान चढू एक सुमधुर संगीतासाठी स्वाद घ्यायचा आहे. आपण पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून आज गेले 2 दिवस या स्पर्धेत जेवणाची व्यवस्था जी आपल्याला झाली आहे, जेवणाची जी सोय झाली आहे, तर आपण प्लीज यायचंय आणि या जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यानच आयोजकांकडून सूचना येते दरवर्षी हे सामने आपल्याला बघायला मिळतीलच कामगार चषक आणि या चषकामध्ये थोडस नियम आपल्याला बघायला मिळेल की ड्रेस कोड हा सर्वांचा कंपल्सरी असेल या स्पर्धेमध्ये, असं आमच्या आयोजकांकडून आम्हाला सूचित करण्यात येतोय की येणाऱ्या संघाचा ड्रेस कोड हा समांतर असला पाहिजे असं इथे आयोजकांकडून सूचना येते आमच्यापर्यंत. आणि नक्कीच ही सूचना असलीच पाहिजे, नियम असलाच पाहिजे. कारण जर एखाद्या संघाचा ड्रेस कोड जर असतो ना तर त्या संघाची मॅच बघायला जी मजा असते ती एक वेगळी असते. कारण बघा असं खेळाडू दिसून येतात कुठल्या संघाचा आहे आणि जेव्हा ड्रेस कोड वेगवेगळे असतात तेव्हा समजत नाही की कुठला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे, कुठला खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे, कोण खेळतो कोण खेळत नाही हे थोडं समजायला कठीण जाते. आणि हा कंपल्सरी नियम असणं गरजेचाच असतो. आणि दरम्यानच 1 वर्ष आधीच हा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवला जातो की जेणेकरून पुढच्या वर्षी येणारे संघ हे एक ड्रेस कोड येतील.
थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहू शकतो 3.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत साकारला जातोय. संघाची स्थिती जर पाहिली गेली तर 15 आपण पाहतोय. 3 विकेट्स कॅमलिन बी संघ. पुढचा बॉल इथे मात्र मिस करतोय चेंडूला. आणि काय गोलंदाजी आपण पाहिली अमोल संघ आपण पाहू शकतो सुजलला. आणि खूप चांगली अशी गोलंदाजी सुजलची आपण पाहू शकतोय. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर दुसरा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. तर त्याचं आपण पाहू शकतो प्रणयला एक धाव तिथे सिंगल डिजिट मध्ये आपल्याला बघायला मिळते. संघाची स्थिती 16 वर जाऊन पोहोचते. इथून पुढून 3 चेंडू बाकी आहेत आणि इथून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना इथे मात्र मोठ्या फटकेची गरज. स्ट्राईक वर हेमंत आहे. बघूया हेमंत काय करतोय. मोठी फटका पाहायला मिळेल का हेमंतच्या बॅट मधून. बॅट वेगाने फिरवलाय परंतु इथे मात्र जितका पाहिजे होता तितका पुरेसा फटका मात्र सजला नाहीये. दरम्यानच 2 धाव तिथे चांगलं रनिंग आपल्याला बघायला मिळते. आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावर रुदान सुशील चुरी आपल्याला बालमती या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. ज्यांनी आपल्याला या टुर्नामेंटसाठी अगदी 4ही ज्या ट्रॉफ्या आहेत, आकर्षक ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या स्पॉन्सर्स केल्या गेल्या आहेत सुशील चुरी साहेबांनी, त्यांचा चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी उपस्थित झालाय. वेलकम आहे त्यांचं. आणि आपण त्यांचं स्वागत लगेच करणार आहोत. मी विनंती करेन रोहित म्हात्रे यांना की आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आपण करणार आहोत. आपण पाहतायत सुशील चुरी यांचे चिरंजीव उदान चुरी आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या ठिकाणी उपस्थित झालेत. एक सुंदर क्षणचित्र आपण पाहतोय मोबाईलमध्ये कॅप्चर केला जातोय. आणि इथून जर पाहिलं तर मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 संघ ज्या पद्धतीने आपल्याला अमूल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठीचं लक्ष ठेवलं गेलं आहे. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर आपण पाहतोय धावा बनवल्या आहेत 20, जिंकण्यासाठी 21 धावांची नक्कीच या ठिकाणी आवश्यकता असेल. पुढील संघ, दोन्ही संघांना मी विनंती करतोय की टॉससाठी यायचं आहे. पुढील मॅच ही 3 षटकांची असणार आहे आणि त्यामध्ये 15 चेंडू, या पण कालच्या नियमानुसार 15 चेंडू वापरले जातील. लक्षात असू द्या. एक गोलंदाजाला टीम कॉस्मॉस आणि त्यांच्या विपक्षात निऑन असंघ, दोन्ही संघाचे कर्णधार या. चला टीम निऑन आणि दुसऱ्या बाजूला कॉस्मॉस टीम या, लगेच या. प्रणय आणि कॅमलिन 2 बी संघ, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
दोन्ही संघ आपण पाहताय, दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. अजय भंडारी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहताय निषाद सर आहेत, दुसऱ्या बाजूला प्रणय पाटील, राउंड ऑफ उमरोळी. 2026 आणि KCL असा कॉल असेल. 2026 कॉल आहे आणि 2026 आलाय. टीम आपण पाहतोय टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करू. चांगली बॅटिंग केली होती पहिले मॅचमध्ये देखील, चांगली पोरं खेळले आहेत. अनुभव मिळाला आहे तुम्हाला की या मैदानावर आणि नेहमीच तर खेळतायत, परंतु हा कामगार चषकामध्ये खेळताना तुम्हाला कसं वाटते? मजा येते. ही जी तुम्ही लिगसी चालू केलेली आहे ना, ती वर्षानुवर्ष कायम कंटिन्यू ठेवा. पुढच्या वर्षी आम्ही ड्रेस कोडचा विचार केला. जसं तुमची टीम आज ड्रेस कोडमध्ये आली, प्रत्येक टीम ड्रेस कोडमध्ये आली तर एक वेगळं इफेक्ट पडेल, काय म्हणतील याबद्दल? हो, ते नक्कीच चांगलं दिसतं आणि टुर्नामेंटचं प्रोफेशनलिझम पण हाय वाटतं त्यामुळे. थँक्यू व्हेरी मच. सर, बॅटिंग करायची आहे, तुमच्याकडे चांगले बॅट्समन आहेत आणि इथून स्कोर तुम्ही मनामध्ये विचार केला असेल, किती असेल? नाही, तसा काही मनामध्ये विचार नाही आहे, पण जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करणार आणि समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न करणार. तुमची टीम जर पाहिलं तर निऑन ज्या पद्धतीने हाय लेवलला खेळते, आज संधी आहे तुम्हाला, परंतु आज समोरचे संघ देखील तितकाच टफ, कारण की ते देखील संघ जर पाहिलं तर चांगल्या चांगल्या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करत असतात, जेणेकरून त्यांच्या कंपनीकडून. तर काय विचार केला याबद्दल? नाही, त्यांची पहिली मॅच पाहिली होती आम्ही आणि त्या कॉस्मॉस टीमबद्दल सुद्धा ऐकलेलं आहे, कारण की आपल्या इंडस्ट्रीमध्ये टाटा डी डेकोर नंतर कॉस्मॉसचंच नाव होतं, कारण की त्यांचे ओनरसुद्धा क्रिकेटर्स आहेत आणि त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता ही टीम बनवलेली आहे. आणि मला तरी वाटतं त्यांच्या पूर्ण कंपनीमध्ये लोकलच मुलं आहेत. तर माहिती आहे की आपली लोकल मुलं किती टॅलेंटेड असतात. तर आम्हाला माहिती आहे, त्याप्रमाणे त्यांच्यासमोर आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि जे काय असेल ते समोरच असणार आहे. एक शेवटचा प्रश्न असेल. सर, तुम्ही 1 वर्ष आमचे चॅम्पियन राहिले आणि ती चॅम्पियनची ट्रॉफी जेव्हा तुमच्या कंपनीमध्ये आपण पाहतोय तेव्हा कसं वाटतं? जेव्हा जेणेकरून आपण पाहतोय एंट्री केल्यानंतर जी ट्रॉफी असते ती कामगार चषकाची असते, तर कसं वाटतं त्याबद्दल? नक्कीच चांगलं वाटतं. सर्वांचा उत्साह म्हणजे जे 11 खेळणारे असतात, परंतु त्याच्यामागे जे मॅनेजमेंट आहे, कारण की हे 11 खेळाडू वेगळे आहेत, परंतु पहिलं टीममध्ये सहभाग घ्यायचा आहे की नाही, म्हणजे टुर्नामेंटमध्ये सहभाग घ्यायचा की नाही, ही जी मॅनेजमेंटकडून आम्हाला स्फूर्ती मिळते किंवा आम्हाला खेळण्यासाठी ते प्रोत्साहित करतात आणि आम्ही पुढे येतो. तर नक्कीच ट्रॉफी घेतल्यानंतरसुद्धा मॅनेजमेंटलासुद्धा चांगलं वाटतं आहे की आपण मुलांना पाठवतो आहे आणि पाठवल्यानंतर मुलंसुद्धा आपलं कंपनीचं नाव पुढे नेत आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे की म्हणजे आपण उमरोळीला पहिली जी टुर्नामेंट झाली होती त्याच्यामध्ये जिंकलो होतो. त्याच्यानंतर त्याच वर्षी आम्ही पुण्यालासुद्धा गेलो आणि तिथेसुद्धा जिंकलो ऑल इंडिया फार्मामध्ये. यंदासुद्धा मुंबईला ऑल इंडिया फार्मामध्ये जिंकलो. तर हा मॅनेजमेंटचा आम्हाला सपोर्ट आहे, त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचतो आहे. आणि तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर नक्कीच तुम्ही वर्षानुवर्ष प्रगती करत राहतात, परंतु कुठेतरी खंत वाटते एवढ्या चांगल्या ठिकाणी खेळताना जर ओव्हर्स कमी झाल्या तर ते आपल्या टुर्नामेंटला गालबोट लागू शकतं, कारण की एवढ्याच चांगल्या पद्धतीने आपण आयोजन करतो आहे. आणि नंतर शेवटच्या ओव्हर्स, म्हणजे मी आत्ताचं सांगत नाही आहे, पण एंडला असं होतं की आपल्याकडे वेळ कमी असतो, मग 1 ओव्हर 2 ओव्हरच्या टुर्नामेंट म्हणजे फायनल खेळवली जाते. तर मग एवढं जर चांगलं आपण अरेंज करतो तर कुठेतरी जे सहभाग घेतात त्यांनीसुद्धा आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे की वेळेवर येऊन जो टायमिंग आहे त्यामध्ये खेळून आपल्या ज्या ओव्हर्स आहेत त्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न करावा, तर अजूनच चांगलं आपल्याला मजा येईल खेळण्यासाठी. आणि जो यूट्यूब लाईव्ह असते आणि सर्वजण बघतात तर त्यांनासुद्धा चांगलं वाटेल की कामगार दिनाच्या निमित्ताने हे जे टुर्नामेंट खेळतात आणि हे कंपनीवाले खेळत आहेत, तर हे कंपनीवाले सुद्धा किती चांगले प्रोफेशनल क्रिकेट खेळतात हे त्यांना बघता येईल आणि बघतायत ते. थँक्यू व्हेरी मच सर. नक्कीच सांगेन, परंतु आपल्याला देखील 16 संघ एका दिवसामध्ये हे शक्य नसतं. हे 16 संघ खेळवणं आणि त्यांचं टायमिंग प्रॉपरली मॅनेजमेंट, शेवटची फायनल, आज एक्स्ट्रा 3 टीम आहेत, म्हणून आपण जो डिसिजन घेतला आहे त्यामुळे आपण थोडीशी खंत आम्हाला देखील वाटते. आम्हालाही वाटते की 6 षटक व्हावे, 6 षटकांचे सामने खेळावे, परंतु ते शक्य नाही, कारण की वेळ कोणालाही थांबणार नाही आहे. इथून आपण आज सुरुवात जी केली 8:30 वाजता डॉट चेंडू टाकला आणि तरी देखील आज जी टायमाला मॅच आहे ती अजूनपर्यंत झाली. त्यामुळे समक्षवर मागतोय मी सर, परंतु खऱ्या अर्थाने सांगेन मी की तुम्ही देखील आम्हाला सपोर्ट करा. आम्ही नेहमीच तुम्हाला 4-4 षटकांचे सामने खेळवण्यासाठी नक्कीच आश्वासन देऊ.
नक्कीच सर, म्हणजे हा तुमचा ड्रॉबॅक नाही आहे. तर मी सर्वांनाच सांगतोय की जे टीममध्ये सहभाग घेणार आहेत त्यांनी आपल्याला जो वेळ दिला आहे त्याच्या अगोदर येऊन तुम्हाला रिपोर्टिंग केलं पाहिजे आणि टॉस वगैरे झाले पाहिजेत. म्हणजे जो वेळ जातो त्या वेळ गेल्यानंतर जी एखाद मॅच डिले होते त्याच्यामुळे आपल्याला षटकं कमी करावी लागतात. तर हे जे सहभागी घेणारे संघात त्यांनी सुद्धा सपोर्ट केलं तर नक्कीच आपली ही टुर्नामेंट आहे ती सक्सेसफुल, अजून सक्सेसफुल होईल. थँक्यू व्हेरी मच सर. चांगला मेसेज आहे आणि हा मेसेज प्रत्येक टीमने घ्यावा असं मी विनंती करीन. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज. यस स्कोर ओके. 16 धावा झाल्या आहेत. आपण पाहतोय शेखर कुडू, आपण पाहतोय भरपूर महिने प्रॅक्टिस केले. आज आपण पाहतोय ही प्रॅक्टिस. इथून जर पाहिलं तर नो चेंडू आहे, नो चेंडूवर षटकार आहे आणि 200 रुपये आहे का षटकारासाठी? नाही सॉरी, विकेटसाठी होते का? सॉरी सॉरी. आले